नमस्कार, मी श्वेता. सामसंजीवनी आरोग्य विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विना औषध आरोग्य या विषयाच्या दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण केसांच्या आरोग्याविषयी जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ श्री स्वागत तोडकरजी. सगळ्यात आधी आपण स्टुडिओत स्वागत करूयात. नमस्कार सर, खूप खूप स्वागत आहे. निसर्गोपचार ही खरी भारताची संस्कृती परंपरा, मात्र काळाच्या ओघात जणू आपण हे सगळं विसरत चाललोय. या सगळ्यांचीच आठवण करून देण्याचं काम आणि निसर्गाला आपल्या प्रत्येकाला निसर्गाशी जोडण्याचं काम हे तोडकर संजीवनी अगदी अहोरात्र मेहनत करत असतं. तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्रानं गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गोपचार आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संशोधन केलंय. अनेक असाध्य आजारांवर रामबाण ठरतील अशी औषधं सुद्धा तयार केलीत. अनेक त्रस्त रुग्णांना पूर्णतः बरं करण्यात सुद्धा त्यांना यश मिळालंय. फक्त महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर देशात सर्वत्र निसर्गाचा, निसर्गोपचाराचा, आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करण्याचं काम तोडकर संजीवनीच्या माध्यमातून होत असतं. तोडकर संजीवनीच्या विविध केंद्रांवर मसाज थेरपीच्या माध्यमातून सुद्धा उपचार केले जातात. चला तर मग आजच्या या विषयाकडे वळूयात, चर्चेला सुरुवात करूयात. चला तर मग सरांचं स्वागत करूयात. नमस्कार सर, खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. जसं मागच्या एपिसोडमध्ये आपण सांगितलं होतं सगळ्यांना की विना औषध आरोग्य यामध्ये आपण केसांच्या सौंदर्याबद्दल बोलणार होतो. तर आपले लांब काळेभोर केस असावेत असं प्रत्येकाला वाटत असतं, टक्कल पडू नये असं अनेकांना वाटत असतं. तर यासाठी नेमके काय उपाय आहेत मग? भरपूर करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे झोप नीट घेतली पाहिजे, उष्णता कमी राखली पाहिजे, शरीराची काळजी घेतली पाहिजे. खरं तर कसं होतं आहे, केसांना प्रत्येकाला म्हणजे स्त्रीचं सौंदर्य तरी खरं सौंदर्य केसांमध्येच असतं. पण काय होतं की योग्य काळजी घेतली जात नाही, योग्य आज त्याचा सांभाळ केला जात नाही आणि प्रत्येकाला फक्त टेन्शन आहे की माझे केस निघून चाललेत, मला टक्कल पडायला लागलं आहे. आणि ह्याच्यावरती खूप छोट्या छोट्या गोष्टीतून आपण जर काळजी घेतली तर खूप म्हणजे आठवड्यातून किमान 2 वेळा तर केस धुतले पाहिजेत आणि धुवायच्या आदल्या दिवशी तेल लावलं पाहिजे. आता तेल मी तुम्हाला घरगुती उपायांमध्ये एक तेल सांगेन. एरंडेल तेल आणि खोबरेल तेल समप्रमाणात घ्यायचं. त्याच्यामध्ये लिंबूच्या साली टाकायच्या, आवळा टाकायचा, थोडंसं तुळशीची पानं, कडुलिंबाची पानं हे जर तुम्ही टाकलात आणि ते उकळवायला चालू करायचं मंद आचेवरती. दोन्ही अगदी ते जे काय मिश्रण आहे ते अगदी जसं शिजत जाईल तसं त्याला एक हिरव्या रंगाचा म्हणजे असा हिरवा साधारण हिरवट कलर येतो आणि तो आल्यानंतर बंद करायचं. काही लोक काय करतात, ते अगदी जास्त शिजवण्यासाठी पूर्ण काळं होईपर्यंत तेल शिजत ठेवतात. अजिबात चालत नाही असलं तेल. खरं तर तुम्हाला त्याचा म्हणजे काहीच उपयोग होत नाही. केस गळती काही थांबणार नाही त्यानं. तर तुम्हाला थांबवायचे असेल तर हिरव्या रंगाचं झाल्यानंतर बरोबर ते बंद करायचं. ते तसंच किमान 8 दिवस तुम्हाला झाकून ठेवावं लागतं. ते तेल जे आहे 8 दिवस झाकून ठेवायचं. 8 दिवसानंतर म्हणजे आपण जे त्यात जे इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत, जे काय म्हणजे मिश्रणं टाकलेले आहेत, तर त्याचं पूर्ण अर्क त्यात उतरला पाहिजे आणि त्याच्यानंतर ते वस्त्रगाळ करून घ्यायचं. वस्त्रगाळ केल्यानंतर पूर्ण म्हणजे तो जो चोथा जो असतो तो सुद्धा वस्त्रामध्ये घालून तो सुद्धा पिळून घ्यायचा आणि असं तेल तुम्ही आठवड्यातून फक्त 2 वेळा लावायचं. बऱ्याच लोकांना कसं होतं की लवकर येण्यासाठी, चांगला रिझल्ट येण्यासाठी रोज रात्री लावणं वगैरे अजिबात नको. त्याची प्रोसेस व्हायला लागते, त्याच्यावरती त्याला वेळ द्यावा लागतो. लगेच तूप खाल्लं की रूप येणं हे शक्य नाही. त्याला त्याच्यात सातत्य लागतं आणि असं तेल जर समजा तुम्ही लावायला चालू केला तर हळूहळू करत तुमच्या केसाचे जे ब्रॉडनेस आहे म्हणजे जो तुम्हाला जाड पाहिजे तो जाडसरपणा त्याचा वाढत जातो. त्याची मुळं घट्ट होत जातात आणि ती मुळं घट्ट झाल्यानंतर केस गळती कमी व्हायला लागते. हळूहळू ते होत जातं. आणि पण जे नवीन जे रूट्स असतात किंवा नवीन आपण त्याला एक नवीन येणारे केस म्हणतो. खरं तर केस गळतीबद्दल गैरसमज खूप आहेत. तुम्ही केस गळती म्हणता, पण खरंच तुमची केस गळती कशी होते ह्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तो केस घेऊन बघितला आहे का? त्याला मूळ आहे का, कुठं बघितलं का? केस कसे होतात, मुळासहित उपटून येत नसतात. मोस्टली काय होतात की मधून तुटणे, कट होणे, मुळाच्या जवळून तुटून येतात. मुळं असतात, परत केस येऊ शकतात. पण तुम्ही अशा पद्धतीचं तेल तयार करून लावल्यानंतर, त्यांना वेळ दिल्यानंतर, म्हणजे रोजच जर समजा एखाद्या पिकाला रोजच पाणी जर पाजत बसलात तर ते पीक मरून जातं जास्त पाणी झाल्यामुळं. तसं रोज जर तेल लावत बसलात तरीसुद्धा ती मुळं मग नाहीत ओपन होत आणि ओपन नाही झाले तर तुमचे केस ब्रॉड होत नाहीत. तर त्याला योग्य पद्धतीनं म्हणजे आठवड्यातून फक्त 2च वेळा अशा ह्या तेलाचा उपयोग करायचा आणि हे तुम्ही घरच्या घरी बनवायचं आहे जास्त करून. आता तोडकर संजीवनीमध्ये पण मिळतं हे तेल, पण तरीसुद्धा मी सांगेन की तुम्ही घरच्या घरी हे तेल तयार करायचं, घरच्या घरी ते तुम्ही वापरत चला. बऱ्यापैकी त्याचा उपयोग तुम्हाला होईल आणि केस गळती तुमची पूर्णपणे कमी होईल. जर तुम्हाला इन्स्टंटच करायचं असेल
तर लिंबू असतो ना, लिंबूची साल आपण काय करतो, लिंबू पिळतो आणि साल टाकून देतो. ती साल टाकू नका, ती साल ठेवा आणि ती नंतर काय करायचं, मिक्सरला लावायची. आता दगडावरती वाटा म्हटल्यावर तुम्ही करणारच नाही त्याच्यापेक्षा तुम्ही मिक्सरला लावायचं, थोडंसं पाणी शिंपडायचं त्याच्यात आणि ते जर समजा तुम्ही मिक्सरला वाटून त्याची पेस्ट तयार केलं, ते पेस्ट आपल्या केसांच्या मुळांना लावायचं. साधारण एक 5 मिनिटाचा मसाज आणि त्याच्यानंतर 10 मिनिटाचं ते तसंच बांधून ठेवणे. हे 15 मिनिटं बरोबर करायचं. 15 मिनिटानंतर हे केस वॉश करायचे, धुवून टाकायचे. तुमचे केस आहेत धुवून टाका. ज्या दिवशी कराल त्या दिवसापासून केस गळती बंद करून बघा. ह्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील. फक्त केलं पाहिजे. नसेल तर तुम्हाला पेस्टसुद्धा आमच्याकडं मिळून जाईल. जे लोकांना हवं आहे ते लोकांना आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आम्ही जे तयार करतो तेच तुम्ही घरी तयार केलात तर तुम्हाला नॅचरल चांगलं मिळेल. आमच्याकडेही त्याच्यापेक्षाही चांगलं आहे, कारण आम्ही बरेच इन्ग्रेडियंट्स त्याच्यात अजून मिक्स केलेले असतात. अशा प्रकारच्या काही क्रीम्स आहेत, काही म्हणजे केसांसाठी क्रीम आहेत आमच्याकडं, केसांसाठी ऑइल्स आहेत 2-3 प्रकारचे. म्हणजे आता आम्ही नवीन परत केशभृंगा म्हणून आम्ही नवीन एक ऑइल सुरू करतो आहे मार्केटला, तर ते आहे. आमचं पहिल्यापासून सुकेश कृष्ण म्हणून आहे, म्हणजे केस चांगले दिसण्यासाठी, चांगले राहण्यासाठी, केस गळती कमी होण्यासाठी खूप लोकांच्याकडून मागणी आहे त्या तेलाला. खरं तर आम्हीच प्रोडक्शनला कमी पडतो. तर अशा पद्धतीचं सुकेश कृष्ण असं आहे. तर ते तेलही तुम्ही घेऊ शकता, वापरू शकता. या माध्यमातून मी तुम्हाला नक्कीच सांगेन. आणि असं केसांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी साध्या साध्या गोष्टी असतात, जेणेकरून मग आपण कोरफडीचा उपयोग करू शकतो, कोरफड लावू शकतो ज्यांना. म्हणजे पण ते कसं असतं की ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी कोरफड अजिबात लावायची नाही. ज्यांची स्किन ड्राय आहे त्या ड्रायवाल्यांनी कोरफड लावायची. ही योग्य माहिती असणं गरजेचं आहे. आणि ही योग्य माहिती घेण्यासाठी तुम्ही आमच्या म्हणजे पुन्हा सांगेन की यूट्यूब चॅनल्सवरती तुम्ही बघत चला, तुम्ही रील्स बघत चला, तुम्ही इन्स्टा बघत चला. याच्यावरती आम्ही ह्या सगळ्यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. आमच्याकडे कसं आहे की आम्ही माहिती देतो आणि जर नाही झालं तर माझ्या पुण्याच्या युनिटला तुम्ही येऊ शकता. अपॉइंटमेंट घ्यायलाच पाहिजे असं नाही आहे, तुम्ही डायरेक्टलीसुद्धा येऊ शकता. फक्त मी नेहमी असतो, कधीतरी चुकून कुठं लेक्चरला गेलो तर एकाच दिवस नसतो, तेवढं नाराज होऊ नका. नाहीतर बाकी सगळं मी तिथं असतो. तुम्हाला योग्य माहिती मी माझ्या इथं आल्यानंतरसुद्धा लोकांना हिंमत तर देतो, पण या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहितीसुद्धा मी तिथं तुम्हाला प्रोव्हाइड करतो, सांगतो. ह्याचे कुठल्याही प्रकारचे आम्ही चार्जेस घेत नाही. मेन म्हणजे एक सेवा म्हणून आम्ही ही माहिती देतो. तुम्ही ही जर माहिती तुम्ही तुमच्याकडं, कारण माझ्याकडे खूप लोक येतात स्वतः असं लिहून ठेवलेली असते माहिती सगळी, तर तसं तुम्ही माहिती लिहून ठेवा, ती स्टोअर करा आणि त्याचा उपयोग तुमच्यासाठीच काय पुढच्या पिढीसाठी सुद्धा व्हावा. कारण आम्ही जे सांगतोय ते आम्हाला मागच्या पिढीनं आम्हाला सांगितलेलं आहे, आमच्या आजीनं सांगितलेलं आहे, आमच्या आईनं सांगितलेलं आहे की घरगुती उपाय असे आहेत. आणि त्यांनीसुद्धा कुठून ना कुठून तरी अनुभव घेतलेले आहेत आणि त्या ह्याच्यातून क्युरियोसिटी वाढवून आम्हीसुद्धा जुने ग्रंथ वाचून, जुनी पुस्तक वाचून, चरक संहिता वगैरे खूप छान हे आहेत आणि हे वाचलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं ना की खूप म्हणजे मी आज एक नाव इथं खरंच घेईन की आदरणीय आज नाही आहेत. खरं तर दुःख वाटतं ह्या गोष्टीचं की आमचे बालाजी तांबे जे होते तर त्यांनी खरंच ह्या गोष्टीवरती खरंच खूप प्रकाश टाकला होता आणि खूप ग्रंथ त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला समजलेले आहेत. आणि खरोखर अशी व्यक्ती होणं खूप कठीण आहे पुन्हा. तर अशी व्यक्ती व्हावी त्यांनी, मी तर म्हणतो की प्रत्येकानं बालाजी तांबे व्हावं, प्रत्येकानं स्वागत तोडकर व्हावं आणि ह्या समाजात आपण एक चांगलं काहीतरी काम करावं, जेणेकरून आज त्यांचं नाव आपण आदरानं घेतो. अशा पद्धतीची काही त्यांनीसुद्धा पुस्तकं लिहिलेली आहेत, ती आपण वाचावीत, त्याही सगळ्या गोष्टी कराव्यात. माझ्याकडे आल्यानंतर माझ्याकडे वेगवेगळी माझ्या इथं माझ्या केंद्रावरती आल्यानंतर मी अशा लोकांचे बरीच पुस्तकं, जुनेसुद्धा ग्रंथ मी असे बरेच ठेवलेले आहेत, ज्या म्हणजे नंबर येईपर्यंत लोकांना मी वाचण्यासाठी देतो आणि आवर्जून सांगतो की तुम्ही ह्यातलं वाचा आणि तुम्ही ह्यातले काहीतरी उपचार करा. पूर्वीच्या लोकांनी जे लिहिलेलं आहे, सांगितलेलं आहे ते मी वाचन, म्हणजे माझं वाचन हे वेड आहे खरं सांगायचं तर. ते मी वाचतो, तुम्हाला सांगतो. माझ्या आजीनेही मला ह्यात क्युरियोसिटी वाढवून दिली, माझ्या आईनेही दिलेली आहे आणि तेच आम्ही पुढं चालवतोय. पुढच्या पिढीलाही ह्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो आणि आपण सगळेजण मिळून खरंच ह्याचं चांगलं काहीतरी काम करू. आणि खरंच ह्या आज सौंदर्य वाढवण्यासाठी, जसं मी मागच्या एका एपिसोडमध्ये सांगितलं होतं की पृथ्वीचं सौंदर्य वाढवण्यासाठी परमेश्वरानं जसं सृष्टी म्हणजे हे वनस्पती निर्माण केल्या आणि बऱ्याच म्हणजे साधू संतांनी पण सांगितलेलं आहे की तुकाराम महाराजांचं उदाहरण घ्या की वृक्षवल्ली आम्हा सोयरी झालं, तर ज्ञानोबा रायांनी सांगितलेलं आहे, आपल्या ग्रंथातनी सुद्धा बऱ्याच आहेत की हे आपल्याला वृक्षवल्ली आपल्याला
कसे आहेत सोयरे पाहुणेच नाही आहेत, पण ते आपल्या जीवाभावाचे आहेत, आपल्याला मदत करू शकतात. आणि केसांसाठी अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही साधं बाबळीच्या ह्याची पानं असतात ना, बाबळीच्या झाडाची पानं, तर त्याचा सुद्धा काढा करून तुम्ही त्या काड्यांनी तुमचे केस धुतल्यानंतर सुद्धा केस तुमचे म्हणजे अकाली पांढरे झालेले केस वगैरे हे बऱ्यापैकी त्यांचा कलर चेंज होत जातो. चांगल्या पद्धतीनं तेही राहू शकतात. जर केस तुम्हाला टिकवायचीच असतील तर ह्या पानांचा काढा करून सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी त्यानं जर वॉश करून घेतलात आठवड्यातून एक वेळ, समजा 2 वेळा सांगतो ना, त्यातल्या एक वेळ जर बाबळीच्या पानांच्या काढ्यानं जर तुम्ही जरी सहज अवेलेबल होणार आहे ह्यानं जरी समजा तुम्ही वॉश करून घेतलात तरी केसांची मजबूती वाढते, खूप छान राहतात, केस गळती पूर्ण कमी होऊन जाते. फक्त कसं आहे की काळजी योग्य काय ही आपल्याला माहिती असली पाहिजे. त्यामध्ये योग्य काळजी तुम्ही केस शक्यतो करून उन्हामध्ये गेलात काही गेलात तर थोडे झाकून ठेवले पाहिजेत. कारण काय होतं की हल्ली आपण केस मोकळे सोडणे हे बांधणं कमी झालेलं आहे. मोकळे सोडणे उन्हातून म्हणजे माता भगिनींना क्षमा मागून मी बोलतो की डोक्यावरचा पदर वगैरे तरी नाहीच राहिला. डोक्यावरती आता हल्ली फार कमी झालेला आहे आणि त्यामुळे सुद्धा केस गळती होते. झोप नीट न होणे, कोटासाप नीट न होणे ह्या सुद्धा गोष्टी आहेत. वर्षातून एकदा तरी बॉडी सर्व्हिसिंग सगळ्यांनी करून घ्यावं. म्हणजे उष्णता पित्त कमी झालं तर केस गळती ऑटोमॅटिक कमी होऊन जाते आणि याच्यातून चांगलं आरोग्य केसांचं टिकवू शकतो. केस मजबूत करायचे असतील तर तुम्हाला वडाच्या पारंब्याचा इलाज आहे जो यूट्यूबवरती सांगितला आहे तो करू शकता. केस लांब सडक सिल्की असावेत प्रत्येकाला वाटते, पण ते इलाज घरच्या घरी करत चला. खूप छोटे छोटे आहेत पण एकदा, आणि ते तेल एकदा करून ठेवलं तर किमान 6 महिने तुम्ही त्याचा वापर करू शकतो. 6 महिन्यातून आपण एक अर्धा तास देऊ शकत नाही का ते तेल तयार करायला. जास्त काही आणि जास्त महागातलं काय लागत नाही केसांसाठी, शरीरासाठी जास्त महागातलं काय लागत नाही. फक्त झोप नीट घ्या आणि व्यवस्थित तुमचं आरोग्य, तुमच्या केसांचं आरोग्य चांगलं सांभाळा. आणि असेच जे काही टिप्स आता श्री स्वागत तोडकरजी तुम्हाला सुद्धा देत आहेत, असेच टिप्स जर तुम्हाला हवे असतील तर त्यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे आम्ही सगळे 5 दिलेले आहेत. त्याला सबस्क्राईब करा, त्याला नक्की लाईक करा, फॉलो सुद्धा करा, म्हणजे तुम्ही घरच्या घरी असे उपाय करू शकता. ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामसंजीवनी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा साम संजीवनीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण औषधाविना आरोग्य याविषयी चर्चा करतोय. यामध्ये केसांचं आरोग्य कसं छान ठेवू शकतो याबद्दल चर्चा करत होतो. खूप छान तुम्ही उपाय आतापर्यंत सांगितले. आता साधारणपणे केसांवरती ट्रीटमेंट घेण्यासाठी म्हणून तुमच्याकडे अनेक जण येत असतील तर तुम्ही ट्रीटमेंट कशी नेमकी करता सांगाल? खूप छान ट्रीटमेंट होते माझ्या इथं वेगवेगळ्या पद्धतीची. मी पण काय केलेलं आहेत की वेगवेगळ्या थेरपिस्ट आहेत माझ्याकडं, वेगवेगळ्या थेरपीज केलेल्या आहेत. एक थेरपी आमच्याकडे अशी आहे की मी एकदा रोडवरून चाललो होतो आणि एक ठिकाणी एक खेळ चालू होता. म्हणजे आम्ही बघितलं, एक उदाहरण देतो मी तुम्हाला. आणि त्यात एक म्हणजे आय थिंक तो असा डोंबाऱ्याचा खेळ म्हणतात त्याला. तर तो खेळ चालू होता. त्यात एक लेडीज होती. त्यांनी काय केलं होतं की केस असे घेतले होते आणि केसाला ना असा एक मोठा खाली वजनदार दगड बांधला होता. बापरे. केसांच्या याला दोरी बांधून आणि त्या केसांनी वरती उचलत होत्या, ठेवत होत्या. मी 5 मिनिटं थांबलो आणि बघायला लागलो नेमकं काय प्रकार आहे. नंतर ते झाल्यानंतर त्यांना मी म्हटलं की मला ताई म्हटलं तुमच्या केसांचं थोडंसं राज विचारायचं आहे, कसं काय शक्य आहे. तर तुमचे केस म्हटलं कसं काय गळती होत नाही का, तुम्हाला काय त्रास. तर त्यांनी काही वनस्पतींची नावं सांगितलीत जी पोटातही घेतात आणि ज्या वनस्पती तुम्हाला म्हणजे इझी अवेलेबल होणाऱ्या असतात. त्या वनस्पती, काही वनस्पतींचा रस ते पोटातही घेतात, काही वनस्पतींचं ते स्वतः लेप करून केसांना लावतात. तर असे काही लेप जे आहेत ते आम्ही आमच्या इथं त्या उपचारांसाठी टोटल नॅचरल आणि हे अगदी सहज अवेलेबल होणारे आहेत. फक्त कसं असतंय, ह्यांची रेसिपी मी तुम्हाला आज ह्याच्यावरती सांगू शकत नाही. त्याचं कारण एक आहे की त्यांनी जी रेसिपी सांगितली ती प्रमाणबद्ध आणि शिस्तबद्ध करावी लागते. अन्यथा समजा कसं होतं की त्याचं जर चुकीच्या पद्धतीनं जर काय कमी जास्त झालं तर साईड इफेक्ट काय होणार नाही, पण केसांना कुठेतरी इजा पोचू नये. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीनं मला सांगितलं की जर समजा साहेब कमी जास्त झालं तर ह्यात म्हटले की, आणि त्याच्यावरती मी बघितलं, त्याच्यावरती तशी पुस्तकंसुद्धा आहेत ज्या पुस्तकांमध्ये हे दिलेलं आहे. फक्त विनंती आहे की जर अशी ट्रीटमेंटच घ्यायची असेल तर तुम्ही नक्की तोडकर संजीवनीला भेट देऊ शकता. तुम्हाला तिथं फॉर्म्युला एकदा करून दाखवतो आम्ही, वाटल्यास मग तुम्ही घरी तो करा त्या पद्धतीनं तरी चालेल. तुमच्या समोर आम्ही करतो, त्याच्यात काही लपवून ठेवण्यासारखं असं काही नाही. पण काही लोकांना कसं असतं की
काय नाही मिळालं तरी असू दे, किंवा एखादी गोष्ट ओरिजिनल आहे की काय नाही, किंवा एखाद्या वनस्पतीचं नाव आमच्या इकडे वेगळं असू शकतं, त्यांच्या इकडे वेगळं असू शकतं, ते तिसरीच काहीतरी वनस्पती घातली काय झालं. तर हे कोणत्याही बाबतीत, कारण खरंच सांगू का, सौंदर्य हे खूप केसांमध्येच खूप लपलेलं असतं. मोकळे केस सोडणं खरंच एक स्त्रीला वेगळंच काहीतरी रूप येतं. तर हे रूप कुठेही खराब होऊ नये, आमच्याकडून कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये किंवा नुकसान होऊ नये कोणाचं, यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. म्हणून हे फॉर्म्युले जे आहेत ते आम्ही सांगत नाही. हे सगळे फॉर्म्युले आम्ही आमच्या तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र इथं आम्ही याचा वापर करतो, याचा अवलंब करतो, आणि याच्यातून केसांचं सौंदर्य खरंच खूप छान प्रकारे, कारण केसांचं म्हणजे आमच्या इथं ॲडव्हान्ससुद्धा आहे, असं काय नाही की हे, पण ॲडव्हान्समध्ये सुद्धा आम्ही बऱ्याच आमच्या इथं मशिनरी आहेत, ज्या मशिनरींमध्ये आम्ही केस वगैरे चेक केले जातात, रूट्स चेक केले जातात. केसांमध्ये सुद्धा बरेच प्रकार असतात. त्यातला तुमच्या केसांचा नेमका प्रकार कोणता आहे, कोणत्या केसांना कोणतं त्यातलं वनस्पती सूट होते, कोणतं त्यातला एक फॉर्म्युला सूट होतो, हे सगळं आम्ही तिथं म्हणजे अगदी जबाबदारपणे बघून मगच ट्रीटमेंट करतो. कारण सगळ्यांचे केस सारखे नसतात. कुणाचे आता आपण वर समजण्यासारखं बोलतो, कुणाचे घुंगराले असतात, कुणाचे सरळ असतात, कुणाचे काळे भोर असतात, कुणाचे म्हणजे कमी वयात सुद्धा पांढरे झालेले असतात. असे वेगवेगळे प्रकार असतात. हे प्रकार बघून त्याची योग्य चिकित्सा करून मगच त्याच्यावरती ट्रीटमेंट करावी लागते. आला तुमच्या केसांना कुठला फॉर्म्युला सूट होतोय तो आम्ही तुम्हाला सांगू शकतो, तो तुम्ही तुमच्या घरी करू शकता. पण तुम्हाला जो फॉर्म्युला सूट होतो तो तुमच्या मुलांना होईल, तुमच्या घरी आणि कुणाला होईल याचं आम्ही सांगू शकत नाही. तर प्रत्येकाला तिथं येऊनच बघावं लागेल असं आहे. त्यामुळे हे फॉर्म्युले आम्ही कुठं लिहिलेले नाहीत किंवा सांगत नाहीत, पण ह्याचे रिझल्ट्स मात्र खूप छान आहेत. खूप लोक आलेत आज, जे आलेत, ज्यांना आम्ही ते फॉर्म्युले सांगितले किंवा ज्यांनी ते घरी केले किंवा ज्यांनी आमच्याकडे येऊन, मोस्टली काय करतात की घरी रिस्क कोण घेतच नाही, कारण त्या काही वनस्पती असतात त्या शोधण्यासाठी फिरण्यापेक्षा ते म्हणतात की सरळ आमच्या इथं, आणि आमच्या इथं केसांची ट्रीटमेंट घेण्यासाठी म्हणून गर्दी खूप असते, जास्त असते. फक्त वेळेअभावी आम्ही सिलेक्टेडच लोक घेतो, नाहीतर मग सगळ्यांना, आणि जास्त करून आम्ही खरं सांगायचं तर तरुण मुलं असतील किंवा माता भगिनींनाच जास्त करून आम्ही ह्यात प्राधान्य देतो. अशा पद्धतीनं करतो. तर हे केसांचं सौंदर्य टिकवण्यासाठी खरंच वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे नवीन आमचं येणार केशभृंग असेल किंवा वेगवेगळे आता शॅम्पूसुद्धा आमचे नवीन यायला लागलेत आता मार्केटला. तर ही लोकांच्या आग्रहास्तव, म्हणजे तिथं येण्यापेक्षा आम्हाला सर ते फॉर्म्युला एक असा करून द्या, एक जनरल फॉर्म्युला, एक असा फॉर्म्युला, असे फॉर्म्युलेज आहेत जेणेकरून ज्यांचं केसांचं सौंदर्य चांगलं राहील. असे आम्ही तोडकर संजीवनीमध्ये बरेच फॉर्म्युलेज आहेत आणि बरेच तुम्ही घरीसुद्धा करू शकता. फक्त एकदा व्हिजिट देऊन तुम्ही येऊन बघू शकता आणि मग ठरवू शकता. खरं सांगायचं तर आता तुम्ही जसं काही शॅम्पू आणि ऑइलबद्दल सांगत होता, तोच प्रश्न मला विचारायचा होता. कारण बाजारात सध्या असंख्य शॅम्पू आहेत, ऑइल आहेत, केमिकल युक्त आहेत, केमिकल फ्री आहेत, अनेक दावे वेगवेगळे केले जातात, पण विश्वास खरं बसणं हे खूप अवघड असतं. सो आता तुम्ही इतकं निसर्गोपचाराबद्दल सांगताय, तर साधारण केसांसंदर्भात हे की तुम्ही ऑइल आणि शॅम्पू म्हणत होता, थोडंसं विस्तृत सांगू शकाल का? सांगू शकतो ना. खरं सांगायचं तर प्रामाणिकपणे काम करणं हेच आमचं पहिल्यापासून आहे. आज आम्ही महाराष्ट्रात, सगळे महाराष्ट्रच काय, महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा व्याख्यानासाठी मी जातो, पण कुठेही कुणाकडून येण्या जाण्याचा सुद्धा खर्च घेत नाही. कधी कुणाकडून ₹1 मी घेत नाही. मी व्याख्यानाला येतो, खरं मला एवढे पैसे द्या, तेवढे पैसे नकोत. हे परमेश्वरानं दिलेलं मला काम आहे आणि मला माहिती आहे की मी हे प्रामाणिकपणे केलं तर जे मिळणार आहे ते पैसे कमी मिळतील. मला माहिती आहे की यातून पैसे कमी मिळतील, प्रामाणिकपणे काम केल्यानंतर पैसे कमी मिळतात, पण जे मिळतंय त्याच्यातून समाधान मिळतं किंवा जे आशीर्वाद मिळतात ते पैशापेक्षा कितीतरी महत्त्वाचे असतात. असे आम्ही विचार घेऊनच हे काम करतो. म्हणून तोडकर संजीवनीचा कुठलाही प्रोडक्ट असू दे, त्याच्यात आम्ही एवढी गॅरंटी देतो की तो 100% सत्य आणि सत्यच असतो. स्वतः मला कुठल्याही बाबतीत कॉम्प्रोमाइज करत नाही. मी स्वतः जंगलांमध्ये जातो, स्वतः म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पती ज्या असतात त्यांची आम्ही काहींची लागवड पण करायला दिलेले लोकांच्याकडे शेतकरी लोक आहेत, ज्यांना सांगितलेलं खूप लोक, म्हणजे शतावरी असू दे, अश्वगंधा असू दे, अशा खूप साऱ्या वनस्पती आहेत. शॅम्पूसाठी लागणारं सुद्धा किंवा तेलांसाठी लागणारं जे काही आम्हाला वनस्पती आहेत किंवा जे काही मटेरियल लागतं ते आम्ही शेतकऱ्यांना, आणि खूप चांगले, म्हणजे मला असं साधारण नाशिक भागामध्ये वगैरे खूप सारे शेतकरी असे भेटले
की जेणेकरून मला त्याचा चांगला फायदा करून देणार आहेत. मग इकडं अगदी मराठवाडा विदर्भ इकडून सुद्धा काही वनस्पती येतात, ज्या त्या वातावरणातल्या ज्या त्या वनस्पती आम्ही घेतो आणि त्याची प्युअरिटी क्वालिटी किंवा त्याला कुठल्याही प्रकारे म्हणजे उत्पन्न घेताना सुद्धा कोणत्याही प्रकारचं केमिकल खत वगैरे वापरून किंवा फवारणी करून आम्ही घेत नाही. जे घेतो ते प्युअर घेतो, नॅचरल घेतो, ऑर्गॅनिक असेल तरच घेतो. आणि ऑर्गॅनिक कसं चेक करायचं ते मला माहिती आहे. कारण साधं आपण बघा की कोथिंबिरीचं पान मोठं असेल तर ते ऑर्गॅनिक नसते, छोटं जेवढं पान तेवढी ते ऑर्गॅनिक. जाताना मार्केटला जाताना त्याचा स्मेल आला ना तर समजायचं की ती कोथिंबीर कशी आहे, त्याच्यातून लक्षात. आणि छोट्या पानातूनच ओरिजिनल आहे. असं खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण समजून घेऊ शकतो आणि ते ओळखण्याची एक पद्धत आहे. आणि लहानपण खेडेगावात गेलं, ऑर्गॅनिक पण बघितलं आणि केमिकलयुक्त पण बघितलं. लहानपणी आमच्या सगळं ऑर्गॅनिक आम्ही शेणखत घालून जी शेती केली त्याचा अनुभव, मी स्वतः शेती केलेलं आहे लहानपणी. त्यामुळं लहानपणी म्हणजे काय अगदी पूर्ण मोठं कॉलेज लाईफपर्यंत मी केलेलंच आहे सगळं. पण जी माहिती आहे, पूर्वीची आमची जी माहिती आहे, त्या माहितीनुसार आज मी पटदिशी ओळखू शकतो की हे ऑर्गॅनिक आहे की हे केमिकलयुक्त आहे. असं सगळ्याची माहिती मला आहे, म्हणून मी त्याची ओरिजिनॅलिटी जे काय आहे किंवा ओरिजिनल आहे तेच आम्ही घेतो. आणि त्याच पद्धतीनं आम्ही त्याची प्युअरिटी, शुद्धता जे आपण म्हणतो ना, शुद्धता जे काय आहे, आणि आम्ही प्रामाणिकपणेच काम करण्यासाठी, कारण हे परमेश्वराने दिलेलं काम आहे. यात आम्ही कधी जर समजा चुकीचं वागलो तर परमेश्वर कधी आम्हाला त्यात माफ नाही करणार, हे मला चांगलं माहिती आहे. म्हणून जे काय करायचं ते प्रामाणिकपणे करायचं. अशा पद्धतीनं आम्ही हे सगळे जे आहेत तर हे माझे प्रोडक्ट आहेत ते मी करण्याचा प्रयत्न करतो. त्यानुसारच सगळे शॅम्पू असतील, तेल असतील, माझी विविध प्रकारचे. म्हणून तर एवढी गर्दी आहे ना, आणि म्हणून तर माझ्या केंद्रावरती एवढी गर्दी आहे, आणि म्हणून तर रिझल्ट देऊ शकतो आम्ही. त्याला कारण एकच आहे की आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. नक्कीच. आणि हे अशाच पद्धतीनं केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी पण जर तुम्हाला हे प्रोडक्ट जे आहेत हे पाहायचं असतील, अनुभवायचे असतील, विकत घ्यायचे असतील तर तोडकर संजीवनी केंद्रामध्ये विविध ठिकाणी हे उपलब्ध तर आहेतच. खरं इतकं छान पद्धतीने तुम्ही केसांच्या सौंदर्याविषयी मार्गदर्शन केलं, खरंच इथे आलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. थँक्यू. यानंतर साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.